मला असं जाणवतंय, की बरेच मानसिक ताणतणाव हे आपल्या भावनिक आरोग्य आणि नातेसंबंधाशी निगडीत असतात. तुझं काय ऑब्झर्वेशन आहे? आता हे आपण सुरुवातीच्या पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं, की जी WHO ची व्याख्या आहे, तर त्याच्यामध्ये माणूस हा समाजाबरोबर राहणारा प्राणी आहे. तो एकटा नाही राहणार तो. तो त्याच्या समाजाबरोबर संवादाचे संबंध त्याचे आवश्यक आहेत. मग याच्यामध्ये आपल्या आजूबाजूची भोवताल आणि माणसाची आजूबाजूची जी मंडळी असतात ती लेयर्समध्ये असतात. म्हणजे कांद्याचे जसे लेयर्स असतात ना, तसे आपल्या जवळची माणसं, जरा लांबची माणसं, अगदी लांबची माणसं, नुसतीच ओळखीची माणसं आणि अगदी माझी अशी माणसं. अशा या वेगळ्या-वेगळ्या लेयर्समध्ये माणूस हा जगत असतो, कळपानं तो जगत असतो. माणसाच्या वेल बिइंग करता म्हणजे त्याचं डोकं शांत असण्याकरता किंवा त्याचं मानसिक आरोग्य चांगलं असण्याकरता ही सर्कल्स छान असणं, मीनिंगफुल असणं, त्याला कॉन्ट्रिब्युटिंग असणं किंवा त्याला सेफ स्पेस देणारी असणं हे अतिशय गरजेचं असतं. याच्यामध्ये कुठं जर समजा बेबनाव निर्माण झाला तर मानसिक आरोग्यावरती अतिशय मोठा परिणाम हा व्हायला लागतो. मग ही रिलेशनशिप आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे किंवा इमोशनली आजकालचा जेन वापरला टॉक्सिक आहे, हे कसं समजावं? हे आता जेन टॉक्सिक हा जो काही शब्द आहे ना, तर हा टॉक्सिक हा शब्द कशातनं येतो सांगतो, की ज्यावेळेला तुझं माझं गोड चाललेलं असतं, तेव्हा कशाचाच काही प्रश्न नसतो. म्हणजे तेव्हा कुठला थेरपिस्ट आणि कुठला काय आम्ही आमच्या प्रेमावरती सगळं निभवून नेऊ, असा त्यांचा तो बिलीफ असतो. पण गमतीचा पार्ट असा, की हे जे काही प्रेमातलं जे काही आकर्षण असतं, तर त्याला काय होतं, की 1-2 दीड-2 वर्षानंतर ते ओसरायला लागतं. आणि मग काय व्हायला लागतात, की छोट्या-छोट्या ज्या फटी असतात ना, तर त्या फटी बुजवायचं कौशल्य या दोघांच्याकडे जर समजा नसेल, तर मग त्या फटींच्या मोठ्या-मोठ्या दरारी दरारी व्हायला चालू होतात. ते भेगा व्हायला सुरू होतात. म्हणून ह्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये टॉक्सिक कशाला म्हणायचं, की तुम्ही तुमचे मतभेद कशा पद्धतीनं हँडल करता, याच्यावरती ते रिलेशनशिप टॉक्सिक आहे का नाही ते ठरतं. बरोबर आहे. युजुअली साधारण भांडण करत असताना तुम्ही कशा पद्धतीनं भांडता ह्याच्यावरती ते ठरतं. याच्यामध्ये जर समजा संवाद शैलीमध्ये हे भांडण आता तुझ्या माझ्या मतभेदातल्या भांडणामध्ये जर समजा सतत टीका यायला लागली. टीका वेगळी आणि तक्रार वेगळी. बरोबर आहे. म्हणजे तू रात्री झोपताना बेडरूमचा लाईट बंद करत नाहीस, माझ्या डोक्यात जातोस तू. हे वेगळं आणि अरे तू रात्री जर समजा बेडरूमचा लाईट ऑन ठेवलास ना, तर माझी झोपमोड झाल्यानंतर परत मला जाग लागत नाही. परत झोप लागत नाही. ही तक्रार झाली. बरोबर आहे ना. तुमच्या डोक्यामध्ये जर समजा कंटिन्युअस क्रिटिसिझम असेल संवाद शैलीमध्ये, टीका असेल, तर प्रॉब्लेम व्हायला चालू होतो. त्याच्यानंतर जी दुसरी संवाद शैली टॉक्सिक रिलेशनशिप जी असते, तर ती कंटेम्प्ट म्हणजे अपमान. म्हणजे तू ना असाच आहेस का? तू ना तुला काही येतच नाही. तू ना ही अशीच आहेस की तू नुसती तू नाही, तुझं अख्खं खानदान असं आहे. असं ज्यावेळेला अपमान व्हायला लागतात छोट्या-छोट्या गोष्टींच्यावरनं, तर तिथं ते नातं फाटायची शक्यता तयार व्हायला लागते. आणि क्रिटिसिझम आणि कंटेम्प्ट ह्या 2 संवादशैली सातत्यानं जर समजा बोलण्यामध्ये यायला लागल्या, की ऑब्व्हियसली तिसरा माणूस डिफेन्सिव्ह व्हायला लागतो. म्हणजे तो बचाव करायला लागतो. नाही माझं कुठं काय चुकलं? मी करणारच होतो, पण ऐन वेळेला तूच काहीतरी म्हणालीस त्यामुळे ते माझ्या डोक्यातनं गेलं. म्हणजे इथं बचाव हा संवाद शैलीमध्ये सारखा-सारखा यायला लागतो. हे परत टॉक्सिक रिलेशनशिपचं पुढचं लक्षण असतं. आणि चौथं असतं ते स्टोन वॉलिंग करायचं. म्हणजे दगडी तटबंदी. तू काय वाटेल ते बडबड कर, मला काही फरकच पडत नाही. आणि म्हणताना म्हणायचं मी एकदम शांत डोक्याचा आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे जे स्टोन वॉलिंग ही जी काही संवाद शैली ती प्रश्न सोडवायला उपयुक्त ठरत नाही. आणि मग ह्या पद्धतीनं ह्या 4 गोष्टी जर समजा आपल्या मतभेद सोडवताना यायला लागल्या ना, तर मग आपलं हे नातं हे व्यवस्थितच चाललेलं नाही असं म्हणतात. म्हणजे एक जॉन गॉटमन नावाचे एक मानसशास्त्रज्ञ आहेत अमेरिकेचे. त्यांचा ह्या रिलेशनशिपवरती खूप चांगला अभ्यास आहे. त्यांचे व्हिडिओज पण आहेत खूप. तर त्यांनी काय सांगितलं, की ते काय सांगतात, की रिलेशनशिप मास्टर्स जोडपी असतात आणि रिलेशनशिप डिझास्टर जोडपी असतात. मास्टर जोडपी काय करत असतात, तर मास्टर जोडपी हे ह्या रिलेशनशिपकडे एका बँक अकाउंटसारखं बघत असतात. या बँक अकाउंटमध्ये ते सारखं त्या सेव्हिंग्जला काही ना काहीतरी छोट्या गोष्टी भरत राहतात. ह्याचा फायदा काय होतो, की उद्या मतभेद झाला ना, की त्याचा फायदा होतो. तर त्याचं त्यांनी गणित खूप गंमतशीर सांगितलंय, की स्मॉल थिंग्स ऑफन म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी. तू हे करतोस हे मला खूप छान वाटतं. सकाळी आज तू मला चहा करून दिलास खूप बरं वाटलं किंवा तू कामावरनं चौकशी केलीस माझी फोन करून मला आय फील व्हेरी नाईस. किंवा तू मला काही दुखलं तर तू शांतपणे ऐकून घेतोस. हे छोट्या-छोट्या मला तुझ्यासोबत आवडतं. मी बघितला असता मैत्रिणींच्या बरोबर सिनेमा, पण तुझ्याबरोबर बघायची गंमतच वेगळी असते.
या छोट्या-छोट्या गोष्टी सारख्या-सारख्या करत राहिल्यामुळे तो बँक बॅलन्स जो आहे तो नात्याचा तो वाढत जातो. आणि उद्या ज्यावेळेला एखादा नकारात्मक प्रसंग मतभेदाचा होतो, तर तो बँक बॅलन्स जास्त भरलेला असल्यामुळं आपण हमरी-तुमरीवरती येत नाही. त्यांनी असं सांगितलंय, की ज्यावेळेला तुमचा एक मतभेद होतो, तर त्यावेळेला तुमचे ₹500 कट होतात आणि ज्यावेळेला तुम्ही एक पॉझिटिव्ह कम्युनिकेशन करता, त्यावेळेला तुमचे ₹100 ॲड होतात. म्हणजे हे जे काही प्रमाण आहे, तर त्यांनी सांगितलं हे 5 1 असं प्रमाण आहे. म्हणजे तुम्हाला एक मतभेद व्यवस्थित पद्धतीनं पचवायचा असेल, तर त्या बदल्यामध्ये तुम्ही आधी तिथं 5दा 5 ₹100 तिथं भरायला पाहिजे. तर तुम्हाला एक ₹500 चा मतभेद तो चालू शकतो. तर ह्या अशा पद्धतीनं ही रिलेशनशिप मास्टर्स जोडपी हे काम करत असतात. म्हणजे तुम्ही आणि हे कसं असतं, की रिलेशनशिप आहे म्हटल्यानंतर दोन्ही माणसं सतत बदलत जातात. दोघांच्यातलं नातं सुद्धा हे कंटिन्यूअस बदलत जातं. लोकांच्या डोक्यामध्ये या रिलेशनशिपमध्ये हे घरातलं रिलेशनशिप किंवा नवरा-बायकोचं रिलेशनशिप हे मुद्दामून वेगळं काम करायची गोष्ट नाही ते नॅचरलीच होतं. आमच्या आई-बाबांनी कुठं असा एवढा विचार करून संसार केला. आमच्या काका-काकूचं चांगलंच चाललंय. असं ते लोकं म्हणत असतात. पण नाही ह्याच्याकरता आपल्याला जसं आपण शरीर कमवण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. बाकीच्या आरोग्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. तसं हे नातं फुलवण्याकरता आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे असतात. कारण मी जसा सतत बदलत जातो, तसं माझा पार्टनर सुद्धा सतत बदलत जाणार असतो. त्यामुळे हे नातं सुद्धा सतत बदलत जातं. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला सतत स्मॉल थिंग्स आपण म्हणजे सारखी त्याच्यामध्ये सकारात्मक भर ही टाकत राहायला लागते. याच्याकरता त्यांनी आता विशेष तू काढलायस म्हणून मी सांगतो. तर याच्याकरता त्यांनी 2 खांब आणि असे 7 मजल्याची कल्पना त्यांनी सांगितली. एक जे हॅपी होम असतं किंवा जे हॅपी नातं असतं, म्हणजे सुंदर नात्याचे 9 निकष आता ते असे त्यांनी सांगितले. तर याचे जे 2 मुख्य पिलर्स असतात, तो असतात विश्वास आणि बांधिलकी. विश्वास आणि बांधिलकी म्हणजे काय, की 3 दिवसापूर्वी दोघांचं याच्या पिण्यावरनं काहीतरी तक्रार झालेली आहे आणि ह्यानं सांगितलं, की नाही आता इथून पुढे मी दारूला स्पर्श नाही करणार. आणि बरोबर 3 दिवसानंतर मित्राचा फोन आला, की आज रात्री येतोस का? आम्ही सगळेजण राहणार आहे. मग आता बायको जा म्हणते. कारण बायको काय करते, तर विश्वास टाकते, की ह्यानं मला शब्द दिलेला आहे, तो गेल्यानंतर पिणार नाही. आणि तो गेल्यानंतर तो काय करतो, बांधिलकी पाळतो, की बायकोला दिलेल्या शब्दाची, की नाही मी बायकोला 3 दिवसांच्या पूर्वी शब्द दिलाय, मी आता पिणार नाही. म्हणजे असा विश्वास आणि बांधिलकी हे 2 मुख्य पिलर असतात. त्याच्यानंतर पहिल्या मजल्यावरती असतात ते लव्ह मॅप्स असतात. लव्ह मॅप्स म्हणजे काय, तर जोडीदाराला एकमेकांच्या बद्दल सतत एकमेकांची माहिती विचारायची आणि ते मॅप्स भरत राहायचे. म्हणजे आपण ज्यावेळेला लग्न होतं आपल्याकडं, तर आपण ढोबळमानानं तो मॅप माहिती असतो जोडीदाराचा. म्हणजे अमुक-अमुक ठिकाणी शिक्षण झालंय, अमुक-अमुक काम करते आणि अमुक-अमुक आवडी आहेत. ह्याच्या पलीकडे आपल्याला काय माहिती नसते. मग आपण काय करायचं असतं, तर आपण प्रश्न विचारून तुला हे आवडतं का? ते आवडतं का? हे नाही का आवडत? ते नाही का आवडत? असं करत त्या लव्ह मॅप्समधले, त्या मॅप्समधले जे ढोबळ डिटेल्स आहेत, त्याच्यामध्ये बारकाईनं छोटे-छोटे डिटेल्स भरायला चालू करायचे. हे झालं पहिल्या मजल्यावरती असतं. दुसऱ्या मजल्यावरती काय असतं, तर जोडीदाराबद्दल कौतुक आणि ममत्व असतं. म्हणजे आवडतं मला, तुम्हाला कौतुक वाटतं, छोट्या-छोट्या गोष्टींचं कौतुक वाटतं. माया-माया हा शब्द आहे त्याच्याबद्दल सतत डोक्यामध्ये येत असतो. तिसऱ्या मजल्यावरती असतो साद आणि प्रतिसाद. म्हणजे ज्यावेळेला जोडपी एकमेकांच्या बरोबर राहतात, तर त्यावेळेला ते सतत काहीतरी एकमेकांना असं तेव्हा असे बीड फॉर कनेक्शन करत असतात. म्हणजे नुसतं बसताना जर समजा हुश्श दमलो बाबा असं म्हणाला, तर माझ्याकडे बघ, माझी चौकशी कर, असा त्याच्यामध्ये एक छुपा त्याच्यामध्ये ती साध असते. तर त्या साधेला बायकोनं हा नेहमीच दमलेला असतो असं म्हणून ती फणकाऱ्यानं आत निघून गेली, तर ते पाठ केली असं होतं. तर ह्या साधेला प्रतिसाद माणसं कशी देतात, तर त्याच्यातनं ते नातं आणखीन फुलायला चालू होतं. हे साधारण त्यांनी 69% वगैरे असं प्रमाण सांगितलंय साधेला प्रतिसाद द्या म्हणून. त्याच्यावरती असतं तर ते एकमेकांच्या बद्दल माया, ममता, एकमेकांच्या बद्दल सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे तो माझ्याबद्दल चांगलाच बोलत असेल, माझ्याबद्दल तो चांगलाच विचार करत असेल. हा पॉझिटिव्ह बायस असतो. म्हणजे याचा फायदा काय होतो, की उद्या ज्यावेळेला वाद येतो, त्यावेळेला संशयाचा फायदा जोडीदाराला देता येतो. हे सकारात्मक दृष्टिकोन आहे. 5व्या मजल्यावरती असतो, तर तो असतो ते संघर्ष तुम्ही कसे हँडल करता. म्हणजे तुम्ही कॉफी पीत-पीत हमरी-तुमरीवरनं भांडता, पण एकमेकांची काळजी घेऊन बिलो बेल्ट न मारता, फक्त समोरच्या गोष्टीबद्दल मागचं त्याच्यामध्ये काहीही न घालता, पुढचं त्याच्यामध्ये काहीही न मिसळता, तुझ्या घरचे, माझ्या घरचे, तुमचे संस्कार या कुठल्याही गोष्टी न काढता, फक्त खटकणाऱ्या गोष्टीबद्दल तुम्ही वादावाद करू शकता. म्हणजे हाऊ डू यू ॲग्री टू डिसॲग्री हा असतो, हा 5व्या मजल्यावरचा असतो. आणि 6व्या आणि 7व्या मजल्यावरती असतात ती स्वप्न आणि त्या स्वप्नानं तुम्ही दिलेलं काही त्या स्वप्न म्हणजे तुझी माझी स्वप्न. म्हणजे परवा एका माझ्या मित्रानं इंग्लिश खाडी पोहून पार केली आणि तर ते ते स्वप्न पहिल्यांदा त्याला पडलं आणि मग नंतर अख्ख्या घराचं झालं.
बरोबर आहे. म्हणजे तेच ड्रीम जे काय होतं त्या ड्रीम करता बाकी सगळे मेंबर्स हळू त्याला मदत करायला लागले. तर हे स्वप्न ती सामायिक होणं आणि मग त्यानंतर प्रत्येक नात्याचा एक काहीतरी सामायिक काहीतरी अशी काहीतरी कोड वर्ड्स असतात. त्याला त्यांचा एक काहीतरी सामायिक अर्थ असतो. तर हे जे बाकीचे 7 मजले आहेत, तर ह्या 7 मजले आणि हे विश्वास आणि बांधिलकी. तर ह्यानं ते ते एक घर किंवा ते जोडप्याचं जे काही नातं आहे, रिलेशनशिप आहे, तर ही अतिशय सुंदर आणि समृद्ध होत असेल. बरं हे स्टॅटिक नाही आहे. हे सतत आपल्याला काम करता येतं. हे बदलत राहतं आणि हे आपल्याला जाणीवपूर्वक करता येऊ शकतं. हो, माझ्या अंगावर ना रोमांच उभे राहिलेले आहेत. क्या बात है! मलाच जाणवत आहे, की माझ्या नातेसंबंधात सुधार करायला मला किती स्कोप आहे. टीका किंवा अ, तुझं चुकतं आहे हे सांगण्याच्या पद्धती किती चांगल्या प्रकारे सुधारता येतील. आणि मला असं वाटतं, की हे आत्ता आपण जे काही बोललेलो आहे, हे नवऱ्या-बायकोच्या रिलेशनशिपमध्ये किती चांगल्या प्रकारे वापरता येईल. मला ना याला चटणी सँडविचची उपमा सुचली. बरं. सँडविचमध्ये ना चटणी तेवढीच पाहिजे, की ती थोडीशी तिखट लागेल. तो जो वाद किंवा भांडण आहे ना, ते त्या चटणी एवढं जर राहिलं ना, तर नातेसंबंध खरंच सुंदर आणि टिकाऊ होऊ शकतं. अगदी. युजुअली लोकं या सगळ्या माहितीचा उपयोग जोडीदाराला बदलण्याकरता करतात. म्हणजे हा एपिसोड ते आपल्या जोडीदाराला पाठवतील. बघ अशा पद्धतीनं वाग म्हणजे तुझं माझं नातं बरं होईल. पण हे तसं नसतं करायचं मंडळी. बदलाची सुरुवात ही नेहमी स्वतःपासून करायची असते. नातेसंबंधातली महत्वाची गोष्ट असते ती असते अपेक्षांचं ओझं. अ, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या पार्टनरच्या, आपल्या मित्राच्या ह्या अपेक्षांना आपण कसं हाताळता येऊ शकेल, की जेणेकरून आपल्याला गिल्ट येणार नाही? तर याच्याकरता आपल्याकडं WhatsApp युनिव्हर्सिटीमध्ये सकाळच्या वेळेला सगळे मेसेजेस फिरत असतात, की अपेक्षा सोडा म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःखचं नको वगैरे, वगैरे. म्हणजे अपेक्षा तुम्ही सोडल्या, अपेक्षा काही धरल्याच नाही, तर तुम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही असा आपला एक सरळ धोपट आपला तो समज असतो. परंतु मंडळी कसं असतं, की विदाऊट अपेक्षा, अपेक्षा न धरता माणूस राहू शकत नाही. म्हणजे आता या एपिसोडला मुलाखत म्हणण्यापेक्षा गप्पा मारताना माझी आत्ता अशी तीव्र अपेक्षा आहे, की ह्या एपिसोडला 10 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. काय हरकत आहे ह्याच्यामध्ये? तर ही अपेक्षा म्हणून बरोबरच आहे. पण या अपेक्षेला जर समजा मी चिकटवला, की नाही, नाही या एपिसोडला 10 मिलियन पेक्षा व्ह्यू गेलेच पाहिजेत आणि नाही गेले तर मग काय उपयोग नाही. माझा काय उपयोग नाही, या एपिसोडचा काय उपयोग नाही. हे YouTube वगैरे सगळं बकवास आहे. हे सोशल मीडिया सगळं जाळून टाकायला पाहिजे. हे असं सगळं ते चालू होतं. म्हणजे जिथं-जिथं मी अपेक्षेला चिकटवतो, तर त्यावेळी त्या अपेक्षेची होती मागणी. आणि मग ती मागणी असते, ती मागणी कशी असते, ती भयंकर ताठर, हट्टी आणि दुराग्रही असते. ही पूर्ण नाही झाली तर सगळंच बाद आहे, असा माझा सूर असतो. व्हेअरएज अपेक्षा कशी असते, अपेक्षा लवचिक असते. की माझी इच्छा आहे, की 10 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज हवेत. पण ते जर समजा गेले तर आनंद आहे. मी पाठीवरती 2 शाबासकीच्या मला थापा मारेन आणि मग मी परत पुढे सरकेन. आणि ते जर समजा झालं नाही, तर मी काय म्हणेन, "अरे, नाही झालं." पण आता हे 10 मिलियन पेक्षा व्ह्यूज जाण्याकरता मला अजून काय क्वालिटी माझी इम्प्रूव्ह करता येईल, तर ह्याच्यावरती मी फोकस ठेवेन. तर हा फरक अपेक्षा आणि मागण्यांमध्ये आहे. त्यामुळे अपेक्षा धरण्यामध्ये गैर काही नाहीये. पण त्या अपेक्षेची मागणी झाली, की मग डोकी फिरायला चालू होतात. म्हणजे माणसाच्या दुःखाचं कारण जर समजा काय असेल, तर नॉर्मल वाटणाऱ्या अपेक्षांना चिकटून त्याची जबरदस्त हट्टी आणि दुराग्रही मागणी करणं, हे माणसाच्या दुःखाचं खरं कारण आहे. नाही आणि असंही होतं ना, की जोडला ना, की नाही करत जा. हां, हा नॉर्मल रिफ्लेक्स येऊन जातो. येऊ शकतो. आणि मला असं वाटतं, की मेंटल हेल्थमध्ये पार्टनरचा रोल हा फार महत्त्वाचा आहे. मेंटल हेल्थमध्ये पार्टनर जितका सपोर्टिव्ह असेल, तितका आपल्या क्लायंट्सना किंवा पेशंट्सना बरं होण्यासाठी खूप मदत होत असेल. कुटुंब, पार्टनर हे या सगळ्यामध्ये कितपत रोल प्ले करतात? हा भयंकर अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे पाश्चात्य समाजातले मनोविकार आणि भारतीय समाजातले मनोविकार यांच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक कुठला असेल ना, तर इथं आपली सपोर्ट सिस्टम असते. इथं आपल्या सपोर्ट सिस्टममध्ये डायरेक्ट माझा जोडीदार असतो, माझे आई-वडील असतात, माझी भावंड असतात, माझी भावकी असते, माझी गल्ली असते, माझं व्हिलेज असतं, माझं अख्खं गाव असतं, की जे सगळे मिळून मला बरं व्हायला मदत करतात.
तर त्याच्यामुळे इथं आपल्याकडं हा सोशल सपोर्ट जो आहे ना, तर हा नातेसंबंधांच्यामुळे तिकडं माणूस एकटा आहे. ती व्यक्तिकेंद्रित समाज पद्धती आहे. इथं आपण समाज केंद्रित आहोत. तर याच्यामुळं मनोविकार दुरुस्त झाल्यानंतर त्याचं पुनर्वसन व्हायला या समाज केंद्रिततेचा खूप चांगला फायदा मनोविकारांच्या दुरुस्तीला होऊ शकतो. समाज केंद्रित पद्धतीचा आपण पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे. समाज केंद्रित पद्धतीमध्ये अ, मानसिक आरोग्याचा टॅबू न धरता ती जास्तीत जास्त लोकांना कशी उपयोगी ठरू शकेल याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि समाज केंद्रित पद्धतीचा एक महत्त्वाचा चॅलेंज मी आज बघतो आहे ते आहे वर्क प्रेशर, सोशल प्रेशर आणि पीअर प्रेशर. हे हँडल करण्यासाठी काय करता येऊ शकेल? तर हे हँडल करण्याकरता मी विनोदानं सांगतो, कारण आपण हा चॅट शो आहे म्हणून. तर थोडासा ढिसाळपणा मान्य करून टाकायचा. म्हणजे तुम्ही उत्कृष्टतेची ध्यास तुम्ही धरा. म्हणजे मी हे डेडलाईन मी पार करायचा मी प्रयत्न करतो. त्या डेडलाईनपर्यंत मी माझा जो काय वर्क असाइनमेंट आहे ती मी कंप्लीट करायचा मी प्रयत्न करतो. पण तिथपर्यंत जर समजा मला ते जमलं नाही, तर आभाळ कोसळलं, असा इतका टोकाचा काय हा जीवन मरणाचा तुम्ही प्रश्न करू नका. हे जे अतिरेकी कामाचा टेन्शन घेणारे जे लोक असतात ना, तर ही परफेक्शनिस्ट असतात. हे सगळं झालं तर परफेक्टच, नाही तर काही उपयोग नाही. तरी मग यांना सांगताना, "अरे यार ठीक आहे, थोडाफार ढिसाळपणा मान्य आहे." हे असं आम्हाला तर अगदी म्हणून काय तू मुद्दामूनच ढिसाळ हो असं मी म्हणत नाही. मी विनोदी अंगानं सांगतोय, की थोडंफार इम्परफेक्शन हे माणसानं मान्य करावं. एकदम जिंदगी एकदम आराम से कटते. तुम्ही छान करायचा प्रयत्न करा, पण छान झालंच पाहिजे असा हट्ट सोडून द्या. मला ना याच्यात प्रामुख्याने 2 गट दिसत आहेत. एक जे वर्क प्रेशरनी दबलेले आहेत आणि त्याहीपेक्षा मला जास्त काळजी वाटते आहे ती आपल्या फ्युचर जनरेशनची वाटते आहे. सोशल मीडियामुळे असल्यामुळे फ्युचर जनरेशनवर हे पीअर प्रेशर खूप जास्त येत आहे असं मला वाटतं आहे आणि त्यांना हँडल करायला ते शिकवण्यासाठी आपल्याला काय सांगता येईल? हां, तर हा अतिशय फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. याच्यामध्ये काय तयार होतं, याला आम्ही Facebook डिप्रेशन म्हणतो आम्ही. Facebook डिप्रेशनमध्ये म्हणजे काय, माझ्या वर्गातली सगळी मुलं किंवा माझ्या बरोबरीची सगळी मुलं फोटो टाकताना त्यांचा नेहमी गुळगुळीत गाल असलेलाच फोटो टाकतात समोर. आणि ते बघून मला असं वाटायला लागतं, की अरे हा किती गुळगुळीत गालाचा आहे. म्हणजे हा ह्याचं आयुष्य किती चकचकीत आणि सोनेरी आणि सुंदर, आणि ह्याच्या सुट्ट्या किती मस्त, ह्याचे कपडे किती छान, ह्याच्या अचिव्हमेंट्स किती भारी, आणि त्या पद्धत त्याच्या तुलनेनं मी म्हणजे काहीच नाहीये. याला आम्ही किंवा मग माझ्याकडे जरी समजा काही अचिव्हमेंट्स जरी समजा असल्या ना, तर त्या मला क्षुल्लक वाटायला लागतात. मी कंपेअर करताना त्यांनी Facebookवरती जो गुळगुळीत गाला टाकलेला असतो, तर त्याच्याशी सातत्याने मी तुलना करतो आणि मी स्वतःला कमी लेखायला चालू करतो. मग अशा वेळेला त्यांना आम्हाला हे दाखवून द्यायला लागतं, की तू उद्या जर समजा Facebookला टाकत असशील, तर तुझं वैगुण्य टाकशील का तुझं अचिव्हमेंट टाकशील, तो ऑब्व्हियसली तो ट्रॉफी टाकेल ना. तर हे Facebook जे आहे ना, तर Facebook ही जनरली लोकं टिमकी बुक म्हणून वापरतात. टिमकी म्हणजे माझी टिमकी वाजवायची. तर हे मला मला दुखतं यार, किंवा मला हे असं-असं अपयश आलं, कोण टाकायला जाईल Facebookला ते? किंवा कोणीच नाही टाकत. त्यामुळे हे Facebook डोक्यात ठेवताना नेहमी हे डोक्यात ठेवा, की Facebook हे जनरल टेंडन्सी एक टिमकी बुक म्हणून वापरायची गोष्ट आहे. त्याच्यावरती ते जसं दिसतं ते तसंच्या तसं ते मान्य करायचं नाही. त्याच्यामागे खूप गोष्टी घडत असतात. मग हे त्यांना ज्यावेळेला भान येतं ना, तर त्यावेळेला मग ते ते थोडेसे जमिनीवरती यायला लागतात आणि मग त्याला ह्या इम्पोस्टर सिंड्रोम असं त्याला म्हणतो, की मी काहीच नाही आहे. माझ्या अचिव्हमेंट्स काहीच नाही आहेत. मी चांगला माणूस नाही, असा त्यांना तो सर्व समज झालेला असतो. मग त्यांना ते बसवून त्यांना त्यांच्याकडनं ते लिहून घेतो आम्ही, की तू काय-काय अचिव्हमेंट्स केले आहेत. तुझ्याकडे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय-काय आहेत. तुझ्या कमतरता काय, तुझ्या कमतरतांच्यावरती आपण काम करूया. त्याच्याकरता मानसशास्त्र तुला मदत करेल. पण तू अगदीच असा कचराकुंडीत जाऊन पडायच्या लायकीचा माणूस नाहीस राजा, की तू आत्ता बघ, तूच आत्ता लिहून काढलेलं आहेस, की एवढ्या सगळ्या तुझ्याकडे अचिव्हमेंट्स आहेत. फक्त तू Facebookला टाकलेलं नव्हतंस. एवढाच फक्त फरक होता. असं सांगितल्यानंतर मग त्यांना स्वतःबद्दल मग जरा बरं वाटायला सुरू होतं. तर जेन माझा सल्ला असा आहे, की ह्या टिमकी बुकावरती अजिबात विश्वास ठेवू नका. मला ते सगळं आभासी वाटतं. कारण Facebookवर फेल्युअर जरी टाकले, तरी त्याला एम्पॅथी देणारे लोकं खरंच एम्पॅथी देत असतात का? हे क्वेश्चनेबल आहे. आणि द रिअल रिलेशनशिप इज इन रिअल हार्ड कन्व्हर्सेशन्स. ती जेव्हा एकमेकाला छान घट्ट मिठी मारली जाते किंवा एकमेकाच्या हातात हात धरून छान निसर्गरम्य रस्त्यावरून किंवा समुद्रकिनारी चाललं जातं, त्यातनं ती तयार होत असावीत असं मला वाटतं. आणि कदाचित ही आपली मागच्या पिढीची मतं असू शकतात. नव्या पिढीला काय वाटतं हा एक परत चर्चेचा विषय.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.